असणं खूप गरजेचं आहे. कारण या टीममध्ये पेस अटॅक देखील परफेक्ट आहे आणि स्पिन अटॅक देखील परफेक्ट आहे. पेस अटॅकचा जर आपण विचार केला तर या टीममध्ये कृष्णा राऊतला पण पाहतोय, त्याचबरोबर कृष्णा राऊत समेत आकाश गावडला पण पाहतोय. तर दुसऱ्या बाजूला स्पिन अटॅकचा आपण विचार केला तर किरण भोईर डावकर आता जे स्पिनर आहेत आणि दुसऱ्या बाजूला प्रवीण भोईरला आपण पाहतोय. आता या 4 गोलंदाजांवरती नजरा असणार आहेत कारण हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दुसऱ्या बाजूला देखील आपण जर पाहिलं तर ऋत्विवेन झुंजार पालघर टीम 2 सामने खेळल्यात. एक सामन्यामध्ये पराभवाचा सामना करावा लागला आणि एक सामन्यामध्ये त्यांनी थाटामाटात तो विजय मिळवला आहे. या सामन्यामध्ये देखील डू ऑर डाय या ठिकाणी आपण पाहतोय दोन्ही संघांसाठी विजय काही करून मिळवायचं आहे. विजयाची स्वप्न जी पाहिल्यात या स्वप्नांच्या नगरीमध्ये ती पूर्ण करायची आहेत. अजित सर, हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. नक्कीच कृष्णाला पहिले षटक दिले आणि समोर स्वप्नील आणि पार्थ बघतोय आपण. पहिला चेंडू हो, खूप चांगला टॉस झालाय. चेंडू पडल्यानंतर थोडासा उजळी घेतोय आणि डॉट बॉल आलाय. फक्त स्वप्नील चेंडू बघत राहिले. खूप चांगला राईज झाला चेंडू, डॉट बॉल आलाय. कृष्णाकडे प्रचंड अनुभव आहे पहिलं षटक हाताळण्याचे आणि इथे तिसऱ्या मॅचमध्ये त्याला पहिल्या षटकासाठी आमंत्रित केले. राईट मुहूर्त विकेटचा मारा करताना ज्यांचा फॉलो थ्रू खूप चांगला आहे, वेग ज्याचा चांगला आहे, असा गोलंदाज कृष्णा राऊत आपण बघतायत. यावेळेला आपण बघताय चेंडूला भिरकावून दिलाय, थोडासा पुढचा फटका आणि सरळ जातोय तो लॉंग ऑनला डॉमिनेट करत स्वप्नीलच्या बॅटमधून येतोय भव्य षटकार. सहा धावा स्कोर कार्डवरती लागला जात आहे. पहिला बॉल चांगल्या पद्धतीनं राईज झाला होता, परंतु दुसरा बॉल बरोबर बॅटच्या पट्ट्यामध्ये आला आणि त्याला मैदानाच्या बाहेर या ठिकाणी डिपॉझिट केले गेले. धावसंख्या फलकावरती 6. कृष्णा राऊतच्या अगेन्स्ट हा मोठा फटका येताना पाहायला मिळाला. आता तिसऱ्या बॉलवरती ते रिवेंज घेईल का कृष्णा? यस, रिवेंज घेण्याचा प्रयत्न होता कारण हा बॉल यॉर्करचा अंदाज होता, थोडासा मागे पडला. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल निघून जातोय. तडम्यामध्ये एक धाव मिळेल या बॉलवरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 7. मागील 3 बॉलचा जर विचार केला तर वेग प्रचंड. 2 बॉलवरती कृष्णा सरस ठरलाय तर एका बॉलवरती त्या ठिकाणी स्वप्नीलचा बोलबाल आपण पाहिला होता. आता या चौथ्या बॉलवरती दहशत कोणाची असेल, पार्थ की त्याचबरोबर कृष्णा? चौथा बॉल चिप शॉट, फटका फसलाय मिड ऑफला, कॅचिटचा कॉल आणि यस टेकन. फर्स्ट विकेट, बॅक टू द डगआउट. पार्थ गावड तंबूच्या आसराला पडतात असताना गॉन. सनीव बॅटर साहिल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सनीवमान साहिल आपल्याला बघायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड घेतला होता. जबरदस्त सलग 5 षटकर ज्यांच्या बॅटमधनं बघायला मिळाले आणि तदनंतरच्या ऊर्जेचा स्रोत आपण बघितला ऋत्विवेन झुंजार पालघरचा. तो विषयामध्ये परिवर्तन झालाय आणि त्यामध्ये मोठा वाटा आहे तो म्हणजेच साहिल यांचा. तो साहिल दाखल होताना आपण बघतोय. समोर कृष्णा पुढील चेंडू घेऊन आल्या कार्पेटला खेळतोय. चेंडू डाऊन द ग्राउंड आहे, तिथे मिस्टर प्रवीण आहेत. चांगला थ्रो बघायला मिळतोय, डॉट बॉल. टाळ्यांचा गजर. इथून मात्र प्रयत्न असणार आहे मोटरचा की या मॅच मध्ये विजयश्री संपादन करत आपलं स्कोर कार्ड चालू करायचं आहे. तर दुसऱ्या बाजूने या स्पर्धेमध्ये आपल्या अस्तित्वाची लढाई जर पुढे घेऊन जायची असेल, एक चांगल्या दिशेने जर वाटचाल करायची असेल तर ऋत्विवेन झुंजार पालघर विजयाच्या शोधामध्ये आपल्याला बघायला मिळेल. नक्कीच तो दुसरा विजय या ठिकाणी प्राप्त करायचा आणि त्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी सातत्यानं संघर्ष केला जातोय. हा फुलटॉस टाकला आणि त्याला मिड ऑफ वरून क्लिअर करण्याचा प्रयत्न झाला होता. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये फिल्डर होता. एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 8 या आकड्यावरती. कृष्णा राऊत यांचा उल्लेख जर खऱ्या अर्थानं करायचा झाला तर त्यांची एज सध्याच्या घडीला 38 ते 39च्या घरामध्ये आहे आणि तरी देखील हा राईट आर्म सीमर, एक राईट आर्म वेगवान गोलंदाज या ठिकाणी ज्या वेगानं गोलंदाजी करतोय त्यांच्या फिटनेसला दाद द्यावी लागणार आणि खऱ्या अर्थानं त्यांचा जो माइंडसेट आहे, जे खऱ्या अर्थानं त्यांचं ध्येय आहे, कौतुक करावं लागणार आहे.
धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 8. आतापर्यंत पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आकाशला आणला गेलाय. अजित सर, मोठे चेंजेस या मॅचमध्ये झाल्यात, कारण मागील 2 सामन्यांचा जर उल्लेख आपण केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये स्पिनरला अटॅकमध्ये आणलं जात होतं, परंतु पेस अटॅक आता पहिल्या 2 षटकांमध्ये या मॅचमध्ये आणला जातोय. नक्कीच चेंज करतायत, विजयाच्या शोधामध्ये प्रयत्न सुरू झालेले आहेत. ऋतुवी 11 झुंजार पालघरच्या अगेन्स्ट आणि एका बाजूने साहिल मागचा मॅचचा हिरो स्ट्राईक वरती आपण बघतोय. आणि काय टायमिंग बघायला मिळते, प्रॉपर एलिव्हेशन, सरळ जातोय चेंडू डीप मिड विकेट रिझन मधनं सीमा रेषेच्या बाहेर साहिलच्या बॅट मधनं येतो एक भव्य सिक्सर. धावसंख्या 6 ने प्लाय होते आणि पोहोचते ती 14 रन्स. साहिलने क्षमता दाखवले, तिगरी गावाला बिलॉंग करताना सातत्याने धावा जमवतोय, सर्वांच्या नजरा वेधून घेताना एक विस्फोटक बॅटर कसा असावा हे साहिल आपल्या बॅटमध्ये दाखवत आहेत. हो नक्कीच, दोन्ही सामन्यांमध्ये मागच्या ज्या पद्धतीनं त्याने परफॉर्मन्स दाखवला, ग्रेट एफर्ट्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले प्रवीणच्या फिल्डिंगमध्ये. आणि आजच्या दिवसामध्ये जर आपण उल्लेख केला, निहिलचा चांगला परफॉर्मन्स राहिला आहे, त्याचबरोबर जयेशचा चांगला परफॉर्मन्स राहिला आहे आणि त्यामध्ये साहिलचं देखील नाव ॲड झालं आहे, कारण मागच्या सामन्यामध्ये साहिलने जी बॅटिंग केली होती जयेशच्या सोबतीनं, या देखील मॅचमध्ये तोच परफॉर्मन्स द्यायचा आहे, तेच फिनिशिंग टच या ठिकाणी द्यायचे आहेत. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला आकाशचा. सुरुवात षटकाराने झाली होती, परंतु आता पलटवार चांगला करायचा आहे. आदरणीय सन्माननीय शुभमजी पद्दे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती या. आग्रहाचं निमंत्रण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या माध्यमातून जे 2 कूलर आपल्याला पाहायला मिळत आहेत सौजन्य केले गेलेत बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटर्ससाठी, तो पुरस्कार त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केला गेला आहे. आदरणीय शुभमजी पद्दे साहेब, आपणास विनंती असेल आपण मुख्य मंचावरती या. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ मैदानामध्ये झाला आहे. कमबॅक चांगला झाला आहे अजित सर या ठिकाणी गोलंदाजाच्या दृष्टिकोनाने, कारण पहिल्या बॉलवरती षटकार आला, तदनंतरचे 3 बॉल परफेक्ट टप्प्यावरती टाकले गेलेत आकाशच्या माध्यमातून. हा देखील चांगल्या टप्प्यावरती बॉल ठेवला आहे आणि सरप्राईज होता फलंदाज साहिलसाठी, जी बॅटल मैदानामध्ये खऱ्या अर्थानं रंगते अजित सर. एका बाजूला आकाश आणि दुसऱ्या बाजूला साहिल, दोन्ही यंगस्टर आहेत, सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आहेत, परंतु या ओव्हरमध्ये चर्चा या ठिकाणी कोणाची असेल त्याकडे लक्ष वेधीत झालंय. पुढील चेंडू शॉट खेळण्याचा पवित्र होता, तितकसा मिडल होत नाहीये. डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट नॉन कडे खूप चांगला अटेम्प्ट बघायला मिळालाय. शेवटच्या क्षणीमध्ये थोडंसं लेझी राहिले होते साहिल, जर डायरेक्ट हिट झाला असता पिक्चर वेगळं असतं. दक्ष राहणं खूप गरजेचं आहे. धावसंख्या सिंगलने पुढे जाईल आणि पोहोचते ती म्हणजे 17. लॉस ऑफ 1 विकेट आपण बघतोय. दुसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी बघायला मिळाले आणि पॉवर प्ले मध्ये लेंथ इन लाईन मेंटेन करणारी अगम मोटरची गोलंदाजी थोडंसं आता प्रेशर मध्ये आणते, ते म्हणजे ऋतुवी 11 झुंजार पालघर संघाला. आणि गोलंदाज आपण पाहू शकतायत कृष्णा बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅप्टनचं कौतुक करावं लागणार आहे, कारण पहिल्या 2 सामन्यांमध्ये थोड्याशा चुका होताना पाहायला मिळाल्या, कारण जो बॉलिंग पॅटर्न होता त्यामध्ये जर आपण विचार केला तर कृष्णाला पॉवर प्लेमध्ये आणणं गरजेचं होतं. मागच्या सामन्यामध्ये ते पाहायला मिळालं नाही आगम मोटर्स टीमच्या माध्यमातून, परंतु या सामन्यांमध्ये ती स्ट्रॅटेजी बनवली गेली, तो गेम प्लॅन बनवला आणि तो फॉलो करत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. कारण मागील 2 ओव्हरमध्ये हा पेस अटॅक आतापर्यंत सरस ठरला आहे, कारण मागच्या 2 ओव्हरमध्ये इकॉनॉमी चांगली राहिली आहे. बॅटची गडा तरीके घेत असताना फर्स्ट स्लिपमध्ये यश बॉलला फील्ड करतायत, एकदा मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 18 झालेले आहेत आणि प्रामुख्याने आजच्या दिवसामध्ये आपले व्ह्यूअर्स 13,000 आपल्याला बघायला मिळत आहेत. कृष्णा गोलंदाजी ट्रॅकवर आहेत. इथून मात्र स्वप्नील आणि साहिल यांची जोडी आहे, धावा बनवाव्या लागतील इथे आणि प्रयत्न सुरू आहे, परंतु उत्कृष्ट गोलंदाजी डिसिप्लिन बघायला मिळतोय गोलंदाजीमध्ये कृष्णाचा. ओहो, फक्त दिशा दिलंय आणि काय टायमिंग झालंय. संधी होती तिथे आपण बघतायत, आकाश होते, परंतु तितकासा कॉन्फिडन्स नव्हता की झेल होईल असं. षटकारानं धावसंख्या 6 ने प्लाय झाल्याने पोहोचते ती तब्बल 24 वरती. 100 चेंडूला पकडण्याचा प्रयत्न केला, स्टॉप करण्याचा प्रयत्न केला आणि धावसंख्या 6 ने वाढते. फक्त टायमिंग केलं होतं हार्दिक या ठिकाणी. ग्रेट शॉट ऑफ द मॅच. खऱ्या अर्थानं या देखील कृष्णाच्या विरोधामध्ये याच पद्धतीनं स्ट्रोक आला होता, तो पुल शॉट होता. इथे पंच त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि फोर्स केलं होतं. पुढचा बॉल या ओव्हरमधील
इथे देखील त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु मागच्या बॉलच्या तुलनेमध्ये हा बॉल प्रचंड वेगाने डिलिव्हर्ड केला होता आणि खांद्याचा चांगला वापर त्या ठिकाणी केला होता कृष्णाने. ही कृष्णाची स्ट्रेंथ आहे. खऱ्या अर्थानं जसप्रीत बुमराला पण पाहिलं असेल, त्याच्या विरोधामध्ये मोठा फटका आल्यानंतर तो नक्कीच प्रयत्न करतो की एक चांगला बॉल डिलिव्हर्ड करण्याचा, आणि इथे देखील कृष्णाला आपण पाहिलं मोठा फटका आल्यानंतर चांगला बॉल त्याने डिलिव्हर्ड केला. वेगावरती जास्त भर त्याने दिली. अजित सर, नक्कीच आपण बघतोय पुढील चेंडू. ओहो, वाडा हॅमर. काय यावेळेला पॉवरफुल पंच बघायला मिळतोय. सरळ स्क्रीनवरती जाऊन आढळताना धावसंख्या 6 ने वाढतीये आणि प्रामुख्याने या ठिकाणी आपला इंटेंट क्लिअर केलाय. थोडासा टॉस झाला होता चेंडू, त्याचा फायदा भेटलाय स्वप्नीलला आणि आपले इरादे स्पष्ट करताना डाऊन द ग्राउंडचा एक भव्य षटकार येतोय. धावसंख्या 6 ने प्लाय होताना 30 वरती पोहोचतोय. एक जबरदस्त शॉट हार्दिक बघायला मिळतोय. आणि मोस्टली जे स्ट्रोक आहेत या ठिकाणी स्वप्नीलच्या बॅटमधून आजच्या दिवसामध्ये व्ही शेपमध्ये आल्यात. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये धावा बनवताना दिसलाय फलंदाज या ठिकाणी स्वप्नील. वन्स अगेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. प्रॉपरली एलिव्हेशन या बॉलवरती नव्हतं. या फटक्यामध्ये लॉंग ऑनला बॉल गेला, तिथे एकदा मिळालंय आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतोय. एकंदरीत 31-31. मागच्या ओव्हरमध्ये 2 षटकार अजित सर आपल्याला पाहायला मिळाले आणि धावांचा जो खऱ्या अर्थानं आपण पाहिला आलेख तो थोडासा उंचावताना पाहायला मिळतोय. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये रन्स येत नव्हतं, तिथे इकॉनॉमी सिंगल डिजिटमध्ये होते, परंतु या ओव्हरमध्ये बँक ऑन द टार्गेट गोलंदाज कृष्णाला केला आणि त्याच्या विरोधामध्ये तब्बल 2 षटकार मागील काही चेंडूंमध्ये आल्यात. हा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, तिथे ऑफ ड्राईव्ह पेश केल्या. लॉंग ऑफमध्ये फिल्डर आहेत आकाश, चेंडूला फील्ड करेपर्यंत एक धाव मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती 32 वरती जाऊन पोहोचले. 32 स्कोर कार्डवरती लागल्या गेले 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. स्वप्नीलकडे बघितले जाते. सर आपण बघितलं तर स्वप्नील 9 चेंडू आणि 21 धावांवरती खेळतायत. चांगली बॅटिंग स्वप्नीलच्या माध्यमातून बघायला मिळते आणि दुसऱ्या बाजूने मागच्या मॅचचा हिरो साहिल खूप चांगली जिम्मेदारी उचलताना. आकाश पुढील चेंडू आपल्या बॅटला स्पर्श करतायत कॉट बेंडच्या रूपानं. व्हेरी फर्स्ट बॉलला आपण बघतायत बाद होताना साहिल आउट. अग्री प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. पर्व पहिल्या स्पर्धेच्या आज पहिला दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या 17 पासून खऱ्या अर्थानं आदरणीय राजेशजी भोईर दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच कमलू दादा खऱ्या अर्थानं जी मेहनत सकाळच्या 17 पासून घेत आहेत, त्याचबरोबर या मैदानासाठी देखील राजेश दादांनी भरपूर मेहनत त्या ठिकाणी घेतलंय आणि जे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत जे बॅनर्स डिझाईन केले गेलेत आदरणीय सचिनजी लक्ष्मण किनी सर आपण पाहतोय. डोंगरीपाडा गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व, त्यांचं देखील हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नवीन बॅटर शेखर मैदानामध्ये दाखल झालाय. आतापर्यंत मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर 4थं षटक प्रगती पथावरती आहे. 4थ्या षटकामधील 2 बॉलचा खेळ ठिकाणी झालाय. अजित सर सुरुवात विकेटने झालाय, त्यामुळे एक वेगळा थाट गोलंदाज आकाशचा देखील येणाऱ्या 4 बॉलमध्ये असेल. नक्कीच या ठिकाणी आपण बघतायत या ठिकाणी शेखर सुद्धा मिस टाइम शॉट खेळले आहेत आणि त्यांनाही जावं लागतं बॅक टू द डगआउट मध्ये. 4थ्या षटकामध्ये एक जबरदस्त कमबॅकिंग. आता ऋतू 11 झुंजार पालघर संघाच्या हृदयाच्या ठोकी वाढलेले आहेत. साहिल बाद झाले, त्याच्यानंतर हा हिटर शेखरला पण बघितलंय, तेही तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. आता जयेश आणि स्वप्नीलकडे मोठी जिम्मेदारी आहे की आपल्या गोलंदाजांना एक विश्वास द्यावा लागणार आहे आणि त्या विश्वासासाठी तुम्हाला धावा बनवाव्या लागतील आपल्या स्कोर कार्डवरती. जयेश मात्रे संघातील महत्वाचा खेळाडू आहे, एक मोठी जिम्मेदारी इथून घेऊन पुढे जावं लागेल. स्वप्नीलला सोबत घ्यावं लागणार आहे, परंतु दुसऱ्या बाजूने आकाशचं कौतुक
कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने गोलंदाजी आहे जखडून ठेवले, विकेट घेत आहेत, प्रेशर बॅटिंग टीम कडे हार्दिक कन्वर्ट करतायत ते. बघूया जयेश म्हात्रे पुढील चेंडूला सामोरे जातील. स्कोर 7-32, लॉस ऑफ 3 विकेट. पुढील चेंडू आणि आल्या आल्या हुक करण्याचा प्रयत्न. जयेश म्हात्रे सुद्धा जात आहेत बॅक टू द डगआउट. विकेटची रांग लागले आणि टेन्शन त्यांच्या सोबत सुद्धा बघायला मिळत आहे. हार्दिक या षटकामध्ये पूर्णतः बोलबाला राहिलाय आकाशचा, लेंथ लाईनचा, आणि विकेट घेताना पूर्णतः प्रेशर आता बॅटिंग टीम कडे कन्वर्ट झालंय. येस, जी गोलंदाजी आकाश मैदानामध्ये करत असताना ऍब्सोल्युटली ग्रेटनेस त्याची आपल्याला पाहायला मिळालाय. कारण मागील 2 ओव्हरमध्ये विकेटचा कॉलम खाली राहिला होता, अक्षरशः विकेटसाठी संघर्ष करायला लागला होता मागील 2 ओव्हरमध्ये. परंतु या ओव्हरमध्ये आकाश बॉलिंग ट्रॅकवरती आला आणि आकाश सध्या मैदानामध्ये विकेट टेकर बनलाय. सातत्यानं विकेट त्याने घेतल्यात या ओव्हरमध्ये. तब्बल 3 विकेट, 3 धक्के ऑपोजिशन टीमला त्याने दिलेत आणि आता बॉलिंग ट्रॅकवरती आकाश ऑन हॅट्रिक असणार आहे. नवीन बॅटर कुणाल मैदानामध्ये दाखल झाला. धावा झाला स्कोर कार्ड वरती 32 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ मैदानामध्ये झाला आणि मागील 4 बॉलमध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. ॲक्युरेट टप्प्यावरती गोलंदाजी होत असताना आपण पाहतोय आकाशच्या माध्यमातून. आकाशमध्ये जी गुणवत्ता आहे या गुणवत्तेचं सादरीकरण या ठिकाणी करत असताना मैदानामध्ये, आणि त्याचं जे सीम प्रेझेंटेशन त्यामध्ये लेग कटर, ऑफ कटरचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वापर होत असताना पाहायला मिळतोय. आणि मध्यंतरी स्लोअर वन देखील त्याने हाताळलाय. हॅट्रिक बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. कुणालच्या माध्यमातून रिस्क घेतली होती, थोडीशी महागात देखील पडू शकली असती, कारण सध्या तरी आकाशचा आत्मविश्वास तो मोठा आहे, कुणाल देखील कमी नाही आहे. आता या शेवटच्या बॉलवरती काय घडेल, कारण मागील 5 बॉलमध्ये एकही धाव आलेली नाही अजित सर. चांगली गोलंदाजी आकाशकडनं, पूर्णतः जखडून ठेवले, बॅटरना फ्रीडम देत नाहीये. आणि इथे सुद्धा आणखीन एक धक्का लागेल आणि आणखीन एक धक्का. कुणाल सुद्धा स्वस्तात बाद आणि एक जमेची बाजू आहे. साहिलनं प्रयत्न केला मोठे शॉट खेळण्याचा, तोही विफल ठरला. त्याच्यानंतर शेखर आले, त्यांचाही प्रयत्न तोच होता. त्याच्यानंतर जयेश आले, परंतु प्रत्येक फलंदाजांना विचार केला नाही की आपला फॉर्म मध्ये असलेला फलंदाज नॉस्ताईकींकडे आहे, त्याला संधी देऊया, आणि ते गणित चुकलंय. आणि संघाचं पूर्णतः जो प्रयत्न होता की पुढे जाण्याचा, तो पूर्णतः ब्रेक लागलाय. हार्दिक 4 विकेट्स प्लस मेडन ओव्हर हा पराक्रम या मैदानावरती आकाशच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इतिहास प्रत्येकाला लिहायचा या मैदानावरती, कारण आगरी प्रीमियर लीग संपूर्ण पालघर तालुक्यामधील आज आगरी बांधव एकत्रित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आपल्या समाजासाठी आणि आपल्या अभिमानासाठी वेळ देत असताना, आणि नक्कीच ज्या पद्धतीनं या स्पर्धेचं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती EPL ची चर्चा सध्या सुरू आहे. जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. षटक क्रमांक 5 सुरुवात झाली. बॉलिंग ट्रॅकवरती प्रवीणला आपण पाहतोय ओव्हर नंबर 5 मध्ये. नवीन बॅटर किशोर मैदानामध्ये दाखल झालेत. हे देखील हार्ड हिटर आहेत. या सिच्युएशन्सला त्यांची हार्ड हिटिंग खूप मायने राखणार आहे, कारण मागील 4 ओव्हरचा जर आपण विचार केला तर पहिल्या 3 षटकांमध्ये सर्व काही सुरळीत होतं, परंतु 4थं षटक आकाशचा तो परफॉर्मन्स इनक्रेडिबल. पहिलाच बॉल ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पहिलाच बॉल रायटी बॅटर्ससाठी त्या ठिकाणी लेग ब्रेक टाकला होता आणि या लेग ब्रेकवरती फलंदाज स्वप्नीलला थांबवून ठेवलाय. इथून सर्व काही जबाबदारी स्वप्नीलवरती असणार आहे अजित सर. नक्कीच इथून 11 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि स्वप्नील यावेळेला मात्र टायमिंग करतायत. फटका फसलाय, पुनश संधी आहे आणि स्वप्नील आशेचा जो किरण होता तोही या ठिकाणी बाद होऊन पूर्णतः आता संकटामध्ये सापडलाय. ऋत्वी 11 झुंजार पालघर संघ आकाशने जी गोलंदाजी केली त्याच्या पावलावरती पाऊल ठेवतायत प्रवीण भोईर, आणि एका बाजूने एका रिदम मध्ये जाणाऱ्या संघाला आता मात्र स्ट्रगल करावं लागते. हार्दिक संघर्ष काही आतापर्यंत संपलेला नाहीये आणि मागील 8 चेंडूंचा आपण विचार जर केला तर मागील 8 बॉलमध्ये तब्बल 5 विकेट गमावले गेलेत. पहिल्या 18 बॉलमध्ये फक्त 1 विकेट गमावला होता, परंतु मागील 8 बॉलमध्ये तब्बल 5 विकेट, म्हणजे कुठेतरी विचार विनिमय करण्यासारखी गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज अनिरुद्ध मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय 8व्या क्रमांकावरती.
अनिरुद्ध दाखल झालेले आहेत. चांगली गोलंदाजी प्रवीण करतायत. चेंडू क्रमांक 3 आणि सलग 9 चेंडू डॉट बॉल. हे क्रिकेट आहे, तुम्हाला एका गेम प्लॅनिंगने खेळावं लागेल. इथे प्रत्येक जण मोठ्या शॉटसाठी जातोय हार्दिक आणि असफलता त्यांना मिळत आहे. बॅकफुटला जात आहे संघ पूर्णतः. येस, कारण मागील 9 बॉलमध्ये जे विकेट गेल्यात खऱ्या अर्थानं आणि सेट बॅटर महत्त्वाचं म्हणजे तंबूच्या आसराला परतले गेलेत. कारण स्वप्नील देखील बाद झाला, त्याचबरोबर त्याच्या सोबतीनं साहिल देखील बाद होताना पण पाहिलं. एक चांगलं बॉन्डिंग 3 ओव्हरमध्ये बनलं होतं साहिल आणि त्याचबरोबर स्वप्नीलमध्ये. ते बॉन्डिंग तुटल्यानंतर बाकीचे जे फलंदाज आहेत ते पूर्णपणे फ्लॉप ठरताना दिसल्यात. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 4 बॉल्स देखील अटकेली झालाय. 5वा बॉल लेफ्ट आर्म राऊंड दी विकेट. प्रवीणला पण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. हा शॉर्ट बॉल टाकला होता मैदानामध्ये. भरपूर कमी वेळेला स्पिनर शॉर्ट बॉल टाकताना दिसत आहेत आणि इथे तो शॉर्ट बॉल या ठिकाणी प्रवीणच्या माध्यमातून डिलिव्हर करण्यात आला होता. तो देखील निर्धाव स्वरूपामध्ये. नॅचरल टर्न आहे त्याचा. टर्न पण झाला आणि बाउन्स पण झालं आणि त्याचा फायदा त्याला मिळाला आहे. राईट हँड बॅटरसाठी जो त्यांचा लेग ब्रेक असतो तो इथे बघायला मिळाला आहे. पुढील चेंडू प्रवीण आणि स्लॉटमध्ये आहे. बऱ्याच वेळानंतर एक तगडा सिक्सर बघायला मिळतोय. चांगली बॅटिंग फलंदाज आपण बघतायत. किशोर आल्यानंतर धावांचा थोडासा शोर करतोय. धावसंख्या 6 फ्लाय झाला आणि पोहोचते ती 39 वरती. 5 षटकांची झाली इथे समाप्ती. 39 धावा स्कोर कार्डवर. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावाचा प्रयत्न असणार आहे. अबोव 55 चांगलं स्कोर राहू शकतो, जिथे मात्र एक चांगली टफ फाईट मिळेल. अंतिम षटक जर किरणने चांगलं हाताळलं तर मात्र जमेची बाजू राहणार आहे अगं मोटरसाठी. शेवटचे 6 बॉल आणि स्लॉग ओव्हरमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा लेफ्ट आर्म स्पिनरला बॉलिंग 39 स्कोर कार्डवरती लागला गेले. 39 फलकावरती आपण पाहतोय. 5 षटकांचा खेळ संपला. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती किरण, दुसऱ्या बाजूला अनिरुद्ध आणि किशोर दोन्ही फलंदाज मॅन फ्रॉम अग्रीपाडा बिलॉंग करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लॉफ्टी ऑन ड्राईव्ह खेळायचं होता परंतु प्रॉपरली एलिव्हेशन झालं नव्हतं. किशोरला स्ट्रायकिंगवरती आणलं गेलं कारण येणाऱ्या 5 बॉलमध्ये किशोर स्ट्रायकिंगवरती राहणं गरजेचं. कारण लास्ट ओव्हरमध्ये आपण पाहिलं शेवटच्या बॉलवरती एअर स्ट्राईक झाली होती आणि आता एअर स्ट्रायकर बनावं लागणार आहे किशोरला या देखील ओव्हरमध्ये. दुसरा बॉल बॅट्सविंग क्विक अँड फास्ट, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालेलं नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. 40 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. येणारे 4 बॉल अजित सर किती धावा व्हायला हव्यात? एक चांगला चेंडू आहे. इथून प्रयत्न असेल जेवढे जास्त धावा येतील तेवढं चांगलं आहे. परंतु किरणची जी भूमिका राहिली की वेगवान चेंडू हाताळला गेला आणि ज्या पद्धतीने किशोर त्यांचा प्रयत्न होता तो प्रयत्न पूर्णतः फेल गेलाय. बघूया चेंडू क्रमांक 3 आणि इथे स्लॉटमध्ये आहे. किशोर यांच्याकडे ताकद आहे, त्या ताकदीचा पुरेपूर फायदा उचललाय. लॉंगनच्या डोक्यावरनं संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार आलाय आणि धावसंख्या पोहोचते ती 46 वरती. किशोर बॅटिंग करतायत. संकट काळामध्ये मात्र आपल्या संघासाठी धावून आलेले आहेत आणि योग्य वेळी 4 झाल्यात असं म्हणायला हरकत नाहीये. जी गरज होती रनची, जी भूक आहे रनची, ती भूक पूर्णतः भागवण्याचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी किशोर चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतायत. जे 2 षटकं त्यांच्या बॅटमध्ये आहेत अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. या सिच्युएशन्सला कुठेतरी रन्स होत नाही आणि त्या कंडिशनमध्ये किशोरने खऱ्या अर्थानं जोखीम उचललं. हा देखील चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आकाश पुढे येत आहेत. 2 धाव्यांचा कॉल आहे आणि दुसऱ्या धावेवरती विकेट इथे गमवावी लागणार आहे. एकच धावेतून स्कोर कार्डमध्ये ॲड केली जाईल. धावसंख्या फलकावरती 47, 47 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच 2 टीममध्ये, एका बाजूला पाटील ब्रदर्स आणि दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करत असताना जयनुमान वायकोप. चला दोन्ही टीम आपण टॉससाठी रिपोर्टिंग करायचे. आजच्या दिवसातील अंतिम मॅच कडे या मॅच नंतर आपण वळणार आहोत. तुर्त 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. 47 झालेले आहेत. नवीन बॅटर कुणाल येत आहेत. इथून एखादा मोठा शॉट अबव 50चा टार्गेट सेट करेल आणि त्यासाठी महत्वाचं असेल कुणाल पाटील दाखल झाल्यात. नॉस कडे एका बाजूने किशोर जबरदस्त बॅटिंग करतायत. या वेळेला आपण बघतायत वेग आणि वेगानंतर हलकासा टर्न मिळालाय. डॉट बॉल. शेवटचा चेंडू 47 रन स्कोर कार्ड वरती. शेवट गोड करण्याचा प्रयत्न असणार आहे किशोर यांचा आणि एका बाजूने किरण षटकारानंतर वापसी करतोय. ती कन्सिस्टन्सी कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल. एक्युरेसी कशी कायम ठेवली जाईल याच्याकडे मात्र अंतिम चेंडूकडे आपण बघणार आहोत.
त्यावेळेला थोडंसं परिवर्तन केलंय. डायरेक्ट हिटचा अटेम होता, सिंगल परिपूर्ण बाईटच्या रूपानं 48 झालेले आहेत आणि 49चं टार्गेट समोर सेट केलं गेलंय. थांबा, चेक केलं जाईल. या ठिकाणी थर्ड अंपायर घेतलेला आहे. तर आपण या ठिकाणी बघतोय वाईट साठी चेक केलं जाईल. फेअर बॉल, चांगला चेंडू. 49चं टार्गेट सेट केलेलं आहे. जाऊया आपण हार्दिक यांच्याकडे. यस धन्यवाद. तर आपण टॉसच्या दिशेने जातोय. मी विनंती करतोय आदरणीय शुभमजी पाध्ये साहेब, ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटरसाठी जे कूलर स्पॉन्सर केले गेलेत, आदरणीय शुभमजी पाध्ये साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी केला जाईल. मी त्यांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये या. त्यांच्या शुभ हस्ते आपण करतोय टॉस. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी या. एका बाजूला पाटील ब्रदर्स नगावे आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान मायकोप, या दोन टीममध्ये आपण सामना पाहणार आहोत आणि त्याचा टॉस या ठिकाणी केला जातोय. आदरणीय सन्माननीय सुनीलजी वैती साहेब या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाडीव गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व, त्यांचं स्वागत असेल. चला, टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. एका बाजूला जय हनुमान मायकोप आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन करत असताना आपण पाहणार आहोत पाटील ब्रदर्स नगावे. चला, टॉस आपण करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. आजच्या शेड्यूलमधील जो शेवटचा सामना आपण पाहणार आहोत, एका बाजूला जय हनुमान मायकोप आणि दुसऱ्या बाजूला पाटील ब्रदर्स नगावे, या दोन टीममध्ये सामना आपण पाहणार आहोत आणि त्याचा टॉस आपण करतोय. प्रमुख अतिथी आदरणीय शुभमजी पाध्ये साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी केला जाईल. चॉईस दिला जाईल दोन्ही टीमला. यस, मिथून यांचा कॉल असेल. कॉइन स्पिन केला जातोय. हेड असा कॉल या ठिकाणी केला गेलाय आणि यस, हेड आलाय. मान्यवरांना विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हायचंय. मिथून टॉस जिंकलात. टॉस किती इम्पॉर्टंट होता या मॅचमध्ये? टॉस खूप इम्पॉर्टंट होता. टॉस जिंकला काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. त्याचबरोबर समोरच्या टीमला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करू. मागच्या सामन्यामध्ये बॉलिंग अटॅक थोडासा फ्लॉप जाताना दिसला होता. आता या मॅचमध्ये बॉलिंग अटॅकला काय संदेश असेल? आम्ही कमबॅक करायचा प्रयत्न करू. यस, ऑल द बेस्ट. निखिल, मागच्या दोन सामन्यांमध्ये तुमचा जो परफॉर्मन्स होतोय त्याच्यावरती तुम्ही सॅटिस्फाईड आहात? हो, नक्कीच. आणि अजून एक मॅच चांगला बॅटिंग करायचा प्रयत्न करेल. ज्या पद्धतीनं मागच्या दोन सामन्यांमध्ये तुमच्या बॅटमधून ज्या रन्स आल्यात, या मॅचमध्ये देखील तो परफॉर्मन्स होईल? हो, नक्कीच. प्रयत्न तेच असतील. त्याचबरोबर जी साथ मिळते, सौरभ असतील, हर्ष असतील, संजय असेल, राहुल असेल, खऱ्या अर्थानं जे हे खेळाडू प्रभावित करतात त्यांचं कौतुक कसं व्यक्त कराल? नक्कीच. टीम एफर्ट्स चांगले आहेत, त्यामुळे सर्वांचा चांगला परफॉर्मन्स होतोय. ऑल द बेस्ट. बोथ टीम्स टॉस या ठिकाणी जिंकलाय, तो म्हणजेच पाटील ब्रदर्स नगावे टीमने, आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कॉम्बॉक्समध्ये, तिथे आपल्यासोबत जोडले जातील धनंजयजी पाटील सर आणि अजितजी पाटील सर. ओडिओ कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. सो वळतो आपण मॅचकडे. 49चं टार्गेट सेट केलंय. टार्गेट बघूया. गोलंदाजी ट्रॅकवर आपण शेखर यांना बघतोय. समोर किरण आहेत. खारेकुरण गावातील एक अप्रतिम फलंदाज म्हणून ज्या नावाची चर्चा आहे, ते स्ट्राईक वरती आहेत. बरी पास बॉल, फटका फसलाय आणि किरण स्वस्तात बाद.
ज्या ड्रीम स्टार्टची गरज होती ती स्टार्ट दिले शेखरनं आणि एक धडाकेबाज फलंदाज स्वस्तात बाद झालाय. आपण जाऊया मुख्य मंचाकडे जिथे आपण आपल्या पाहुण्यांचं करूया वेलकम. आदरणीय शुभमजी पादेसाहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत जे प्रमुख अतिथी त्यांना विनंती करतोय आपण पुढे त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. मी विनंती करतोय रोहितदादा पाटील आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडायचा आहे. आदरणीय शुभमदा पाध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत एक सुंदर व्यक्तिमत्व आणि SP बॉईज ट्रॉफीचे या ठिकाणी प्रणेते त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय आणि ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटरसाठी जो पुरस्कार आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या गरमीचा सीझन सुरू आहे आणि गरमीमध्ये खऱ्या अर्थानं कूलरची आवश्यकता असते आणि खऱ्या अर्थानं शुभमजी पाध्ये साहेब यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅटरसाठी ते कूलर स्पॉन्सर केले गेलेत आणि त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करतोय. आदरणीय रोहितदादा पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. ओटीयू कॉम्बॉक्स चांगला स्टार्ट दिलाय शेखरनं. च्या कंजूसी गोलंदाजीची स्टार्ट हवी होती. ऋतुविलेवन झुंजार पालघर संघाला ते ड्रीम स्टार्ट इथे दिले. 49 धावांचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला अचीव करताना एका बाजूने आकाशला बघतो नॉनसाईकिनकडे आपण गणेशला बघतोय हार्ड हिटर बॅटर आहेत. संघर्ष भरपूर मोठा असणार आहे या मॅच मध्ये. कोलटप्प्याचा चेंडू खूप चांगला टायमिंग केलाय आणि तिथे फंबल बॅकअप आहे चांगला बॅकअप जिथे सिंगल होती 2 धावा परंतु 2 धावा सेव्ह केलेल्या आहेत. धनंजय आमच्या समवेत जोडले गेले आहेत. वेलकम धनंजयजी आपला हार्दिक स्वागत आहे. 49 धावा आहेत परंतु टार्गेट कमी आहे असं म्हणून चालणार नाहीये कारण इथे गोलंदाजानं पहिल्या मॅच मध्ये जर गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय तर सेकंड इनिंग मध्ये तो बघायला मिळणारच. भरपूर गोष्टीवरती सध्या चर्चा तर रंगल्या परंतु हा बॉल फटका खूप छान पद्धतीने खेळला. ऑन साइडला बॉल वेगानं चाललाय जोपर्यंत बॉलला कलेक्ट केलं 2 कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न थांबवण्यात आला. 2 धाब्यांवरती मात्र समाधान व्यक्त करावं लागतं. 2 धाब्याने टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात ती 5 बॉलचा पहिल्या खेळ मैदानावरती समाप्त झालाय. 31 बॉल मध्ये रन करायच्यात 44. या दरम्यान आपण बघतायत पालघर तालुका अग्री प्रीमियर लीग आणि आमच्या मंडळाचे सदस्य माननीय राजेश भोईर यांचं जे हार्डवर्क आहे त्यांची जी मेहनत आहे अथक परिश्रम आहे त्या मदतीला खरोखर सलाम असेल. खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून बघायला मिळते. थँक्यू राजेशजी. वळूया आपण मॅचकडे. डॉट बॉल आता मात्र प्रत्येक चेंडूवरती संघर्ष आहे. प्रत्येक चेंडूवरती काहीतरी घडतंय. आपण बघताय स्कोर 5 एकाकडेचं पतन झालेलं आहे. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आहे. आता येणारे 30 चेंडू आणि 30 मध्ये बनवायचे त्या 44. मॅच मध्ये उत्साह ऊर्जा यांचा शोध ऍक्टिव्ह झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा झाल्या त्या 5 धावा. 30 बॉल मध्ये रन करायच्यात 44. अजून धावा इथून बनवाव्या लागणार आहेत. आता काही जणांचं गणित अगदी या मॅच वरती देखील अवलंबून आहेत. येणाऱ्या पुढच्या मॅचेस वरती देखील अवलंबून असणार आहेत. कुठले 2 संघ आहेत जे क्वालिफाय करतील, कुठले 2 संघ या मैदानावरती रविवारच्या दिवसामध्ये येतील याची देखील चर्चा तर रंगू लागल्यात. परंतु ऋतुविलेवन झुंजार पालघरचा संघ काय पुण्याच्या मैदानाच्या मध्ये कमबॅक करतोय का हे पाहण्यासारखं असेल. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल होतात. पार्थ गावड टिंबी खोडावे गावातील असलेला हा खेळाडू सध्या मंचावरती रॉकी दादा आणि नुकताच आपण ज्यांचा सन्मान केलाय शुभमजी पाध्ये साहेब अर्थातच SP दादा येत्या कालावधीमध्ये वडी प्रीमियर लीग ही देखील आपल्या भेटीला येतात. फटका खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाठीमागे जोपर्यंत बॉलला अडवलं जाईल एका धाब्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले ते 6 धाबा. अजित सर आजच्या दिवसामध्ये खूप चांगल्या पद्धतीने इनिंग साकारण्यात आल्यात. काही बॅटरनं खूप चांगली बॅटिंग केलीत, काही गोलंदाजांनी इम्प्रेस करण्याचा प्रयत्न केलात. काही असे खेळाडू होते ना ज्यांनी मैदानावरती स्वतःमध्ये असलेला दमखम हा संपूर्णतः मैदानावरती दाखवून दिला होता. आणि येस त्यासाठीच आपण पालघर तालुका अग्री प्रीमियर लीगचं एक सुंदर नियोजन केलेलं आहे. आपल्या भूमिपुत्रांचं असलेलं टॅलेंट जगाच्या नकाशावरती यावं, त्यांना आत्मविश्वास मिळावा म्हणूनच पालघर तालुका अग्री प्रीमियर लीग आपण बघतायत. फटका फसलाय की क्लिअर होईल तर सरळ जातोय चेंडू पुनश ओव्हर मिड विकेट बॅकवर्ड टच केरलेच्या मधनं. हा षटकार नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही कसे आक्रमक होऊ याचं एक ट्रेलर आहे. धावसंख्या 6 ने फ्लाय झाल्याने पोहोचते तब्बल 12 वरती. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1.2 चेंडू आतापर्यंत फेकून झाले आहेत आणि आकाशच्या बॅटमधून षटकार सध्या मैदानावरती आलाय.
अगेन आकाश पुन्हा तयार पारच्या पुन्हा एकदा आणखीन एक स्ट्रोक ऑफर करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक होते. एकदा पारच्या अगेन्स्ट आक्रमण केलं परंतु दुसऱ्यांदा नाही करू दिलं आणि तिथून मात्र आकाशला परतावं लागेल तंबूच्या दिशेने. विकेटचं होईल पतन. गॉन डीजे. एक पूर्णांक 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या धावफलकावरती 12. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये बॅटर आकाशला मात्र तंबूच्या दिशेने परतावं लागलेत. नव्याने बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. वैभव मैदानाच्या मध्ये येत आहेत. आपल्या वाढीवचे वैतीपाड्याचे कल्पेजी पाटील आणि या मॅचचा आनंद सुनीलजी या ठिकाणी घेत आहेत. त्यांचे सहर्ष स्वागत आहेत. आज कृष्णा राऊतला पण पहिला वाढीवचा खेळाडू मैदानाच्या मध्ये दर्जेदार कामगिरी त्यांना करताना मात्र मागच्या अगदी मॅच मध्ये ओव्हर टाकताना पण त्याला पाहिलेत. 12ला 2 विकेट. 1.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये अजूनही बाकी आहेत. वैभव मैदानावरती आलाय. पार्थ गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा तयार. वैभव पुढील चेंडू. ओ चेंज ऑफ द पेस केला होता. स्लॉट मध्ये आला चेंडू. लॉंगांच्या डोक्यावरनं वैभवचं ट्रेडमार्क. सरळ स्टँड अँड डिस्पॅच. 6. धावसंख्या पोहोचते ती 18 वरती. अगम मोटर्स 2 सामन्यामध्ये जे गमावलेलं आहे ते अंतिम मॅच मध्ये गमावण्याचा इरादा आहे आणि जे उलटफेर आहेत आजच्या संघामध्ये त्यासाठी पूर्णतः तयार होत आहेत. ओ चांगला अनिरुद्ध तिथे होते. प्रयत्न होता. चौकार जातोय. धावसंख्या 4 ने 22 वरती पोहोचलाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 4 ने वाढत असताना जाऊन पोहोचते ती मात्र 22/2 गड्याच्या मोबदल्यात. 1.5 चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात. 25 बॉल मध्ये रन करायच्या 27. वैभवशाली खेळ मैदानावरती दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. ही वैभवची स्ट्रेंथ आहे. तिथे बॉल टाकला तर तो बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवतो आणि मागच्या 2 बॉलवरती ते चित्र दिसलंय जसे वैभव मैदानावरती आलेत. पारचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा वेगानं मात्र निघून जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तो निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. आणखीन एक चौकार आलाय. हे षटक थोडं महाग्र राहिलं आहे आणि बरोबर आपण पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये संपला. धावसंख्या धावफलकावरती 26. 26 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या 4 षटकांमध्ये धावा कराव्या लागतील. ते आता 23 धावा. अजित सर या मॅच मध्ये या षटकामध्ये जे येणाऱ्या धावा होत्या ना तिथून कुठेतरी मात्र मॅचला थोडंसं पलटवताना पाहायला मिळत आहेत. याच दरम्यान मंडळाचे खजिनदार आदरणीय सुरेजी भोईर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही करतोय वेलकम. हार्दिक हार्दिक स्वागत. आणि धावा आलेले आहेत. 24 मध्ये 23 बनवायचे आहेत. अगम मोटरचा प्रयत्न असेल. लवकर मॅच संपली. नेट रन रेट वाढला. चान्सेस वाढतील आणि पूर्णतः दोलायमान स्थिती होईल आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा अथक परिश्रम अगम मोटरच्या माध्यमातून त्याच्या बॅटर्समधनं त्याचे बॅटर्स या ठिकाणी करताना आपण बघतोय. 24 मध्ये 23 बनवायचे आहेत. 26 झालेले आहेत. शेखर आलाय गोलंदाजी ट्रॅकवर आणि ते आपण बघतोय शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न अलॉंग विथ कार्पेट आपण सिंगल साठी खेळला गेलाय. 27 झालेले आहेत. जो संघ 2 मॅच मध्ये थोडासा स्ट्रगल करत होता तो आता धनंजयजी आपण बघतोय की फ्रंट फूट वरती आहे आणि खूप चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करताना त्यांचे खेळाडू बघतोय आपण. काहीतरी वेगळे माइंडसेट आता मात्र मैदानावरती देण्यात आलं आणि प्लॅनिंग मध्ये थोडे चेंजेस करण्यात आले होते. यावेळेचा बॉल पुन्हा मात्र आपण पाहिलं तर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फिल्डिंग केलेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 28. जसं एका गोष्टीचा अजित सर आपण उल्लेख करतोय की बहुतांश संघ या मैदानावरती खेळणार आहेत. तुम्हाला वेगवेगळ्या गावातील खेळाडू आहेत त्यांना तुम्ही कशा प्रकारे बांधून ठेवणार किंवा त्यांच्यामध्ये कशा पद्धतीनं तुमचा ताळमेळ असणार या सर्व काही गोष्टीवरती चर्चा केली जात आहेत. हाही फटका खूप सुंदर खेळलायत. अगदी 2 खेळाडूंच्या मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार आलाय आणि चौकारानं धावसंख्या धावफलकावरती 32. 32/2 गडी बाद. ऋतू 11 झुंजार 11 संघानं 9 चेंडूचे डॉट बॉल खेळले आणि 5 विकेट जिथे गमावले. जे मोमेंटम त्याच्याकडे होतं जो रिदम होता त्या रिदमला पूर्णतः त्याने ब्रेक केलं आणि स्वप्नीलच्या अप्रतिम मोमेंटमने खेळत होते त्यांना नॉनसाकीनकडे ठेवलं आणि तिथून जो संघ बॅकफुटला गेला तो आता सावरण्याचा प्रयत्न करतोय. कारण त्याच्या मागचं आता कारण जर आपण बघितलं दोन्हींना धावा येत आहेत. विजयाकडे लवकर पोहोचण्याचा त्यांचा इरादा आहे. 32 झालेले आहेत.
सत्राची गरज आहे आणि लवकर मॅच कशी संपेल म्हणून दोन्ही फलंदाज पूर्णतः आपला इंटेंट, आपला जो आक्रमकता आहे ती दाखवत आहे धनंजयजी. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक चांगला बॉल मात्र मैदानाच्या मध्ये आता हाताळला गेलाय, सरळ विकेट किपरच्या दिशेने मात्र निघून जातोय. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहेत त्या 32-32. येणारे 20 बॉल मैदानाच्या मध्ये रन करायच्या 17 आणि 17 धावा कशा पद्धतीने बनवतात तेही पाहूयात. मोठ्या पडक्या खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर येत आहेत, टिपताय झेल, संपलाय मैदानाच्या मध्ये गणेशचा खेळ. गणेशला परतावा लागेल तंबूच्या दिशेने. विकेट गमावलेत अगम मोठं संघानं 32ला 3 विकेट. आणि न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये येतील. ही जी संख्या आहे 32, या 32 वरती पूर्णतः बॅकफूट वरती गेलाय तो ऋतू 11 झुंजार संघ. 3 षटकानंतर 32 होत्या, 4थ्या षटकानंतरही 32 होत्या आणि 5वं षटक सुरू झाल्यानंतर 3 चेंडू संपल्यानंतरही 32 होत्या. तो आकडा आपण बघतोय आणि या 32 वरती आणखीन एक धक्का लागतोय. हा जो आकडा आपल्याला बघायला मिळतोय तो थोडासा डोईजड होतोय. प्रत्येक ची बॅटिंग करणारी टीम आहे त्यांच्यासाठी. बघूया यश आलाय हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्यांची खाती आहे आपण बघतोय. आपण जर बघितलं तर प्रथम बॅटिंग करताना अगम मोटर्स 32 वरती 3 विकेट आहेत आणि जर ऋतवी 11 कडे आपण जर बघितलं तर 31 वरती 1 विकेट होता. चांगला अलॉंग कार्पेट खेळला गेला आहे, सिंगल मिळणार आहे. 33 झालेले आहेत. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते म्हणजेच 18 आणि 18 मध्ये बनवायच्या आहेत त्या 16 धावा. जयेश गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतात. 18 बॉलमध्ये रन करायच्या 16. 33ला 3 विकेट, 33ला 3 विकेट. आतापर्यंत 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकतायत. येणारे उर्वरित 18 बॉल आहेत. 18 बॉलमध्ये रन करायच्या 16. गोलंदाजी ट्रॅकवरती जयेश कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय पाहूयात. कमबॅक करेल का या ओव्हरमध्ये की इथून यश आणि वैभव मात्र एक दर्जेदार खेळ दाखवतील मैदानाच्या मध्ये तेही पाहण्यासारखं असेल. स्ट्राईक एंडला यश आहेत, नॉन स्ट्राईक एंडला वैभव. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र वेगानं बॉलवरती येत आहेत. एक धाव येत असताना पाहायला मिळतात. एका धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती 34 धावा. 17 बॉलमध्ये रन करायच्या त्या 15. 17 चेंडू आणि 15ची गरज आहे. मॅच पूर्णतः अगम मोटरच्या दिशेने जातोय, परंतु क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ असतो क्रिकेटमध्ये. जर जयेश मात्रे याने चांगले विकेट घेतले, डॉट बॉल हाताळले तर या मॅच मध्ये पुनश्च ऋतू 11 झुंजार संघ येऊ शकतो. बघूया पुढील चेंडू. समोर वैभव आहेत आणि इथे वैभवच्या बॅटमधनं ऑन द राईटचा एक दैदिप्यमान षटकार लॉंग ऑफला क्लिअर करताना येतोय. भव्य सिक्सर. 6 धावा येत असताना पाहायला मिळतात. अगम मोटर्स आणि ऋतू 11 झुंजार पालघरमध्ये सुरू असलेला मॅच. तिथे वैभवची बॅट आता मैदानावरती बोलू लागल्यात आणि वैभवच्या बॅटमधून काय दर्जेदार बॅटिंग होत आहेत. 5 बॉलमध्ये 21 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. टीमची धावसंख्या 40 धावा, 3 गडी बाद. टीमला विजयासाठी अजूनही 16 बॉलमध्ये 9 धावांची गरज. पुन्हा एकदा आणखीन एक स्ट्रोक, तोही चाललाय बिटवीन द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षक होता परंतु तो बनेल दर्शक. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. वैभवच्या बॅटमधून चौकार. क्लासिकल बॅटिंग बाय वैभव. नक्कीच या ठिकाणी आपण बघतायत वैभव 4 झालाय, त्यांचे गोलंदाजी 4 झाले होते. अगम मोटर्सला शेवटच्या मॅच मध्ये जो सूर गवसलाय, जो रिदम मिळालाय तो मात्र जबरदस्त राहिलाय. आता अवघ्या 5 धावांची गरज आहे. बघूया गेम चेंजर खेळाडू म्हणून वैभव जो कामगिरी करतोय, मॅच फिनिशर म्हणून एक मोठा शॉट खेळत या मॅचला लवकर संपेल का ही बघावं लागणार आहे. टार्गेट 49 आहे, 44 झालेले आहेत. लॉस ऑफ 3 विकेट. पुढील चेंडू मॅन इन गोल्डन फॉर्म सध्या या मॅच मध्ये जो गाजतोय वैभव आणि तो मात्र मॅचला क्लिअर करण्याचा प्रयत्न होता त्यांचा. लॉंग अप मध्ये आपण बघताय डाऊन द ग्राउंड खेळाडू आले आणि तिथे वैभवच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम.
धक्का क्रमांक 4 आपण बघतोय. टायमिंग तितकंसं चांगलं झालेलं नाहीये. प्रयत्न चांगला होता. अजूनही 5 धावांची गरज आहे आणि न्यू मान आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. न्यूमॅन करण 5 धावांची गरज आहे. जयेश तयार गोलंदाजी ट्रॅकवर. ओ डॉट बॉल बघायला मिळालाय. 13 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. 5 धाबेची गरज आहे. अगम मोटर्स वर्सेस ऋतवी 11 झुंजार पालघर यांच्यामध्ये सध्या सुरू असलेली मॅच आपण पाहतायत. नक्कीच या मॅच नंतर जो पॉइंट टेबल आहे किंवा तो जे तुमचं रन रेट आहे, नेट रन रेट आपल्यापर्यंत पोहोचवलं जाणार आहे. कारण जर तर हे भरपूर राहणार या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये. जर इथे अगम मोटर्स मॅच जिंकतायत तर खऱ्या अर्थाने उलटफेर आपल्याला बघायला मिळू शकतायत. आणि ते उलटफेर काय असतील, कुठला संघ बाहेर जाईल किंवा कुठला संघ मध्ये राहणार आहे याची चर्चा रंगणार आहे आणि त्यांची संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. तिसरे पंच सध्या पाहण्याचा प्रयत्न करतात. काय घडलंय, कशा पद्धतीनं घडलंय त्या गोष्टी सध्या पाहिल्या जात आहेत. पालघर तालुका आगरी समाज ती संपूर्ण टीम आपण पाहतो त्या ठिकाणी रेडी आहेत. खूप छान पद्धतीचं हे आयोजन, नियोजन आणि संपूर्ण स्पर्धा आपल्या आगरी समाजातील बांधवांसाठी कशा पद्धतीनं खेळवता येईल याच्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न आज आपल्या या आगरी समाजातील संपूर्ण टीम आहेत पालघर तालुक्यातील या सर्व टीमने केलेत. आपल्या मंचावरती उपस्थित असलेले आदरणीय चेतनजी गावड साहेब, आगरी सेनेचे आपण पाहिलं तर पालघरमधील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणून देखील चेतनजी गावड साहेब यांच्याकडे पाहिलं जातात. आर्थिक सहकार्य त्यांनी या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला 50,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलं आहे. असे महत्त्वाचे असते. तिसऱ्या पंचाने पाहण्याचा प्रयत्न केला आणि तिसऱ्या पंचांचं डिसिजन आहे इट्स अ व्हाईट बॉल एक्स्ट्रा. आता मात्र 4 रनची गरज आहे. 45 झालेले आहेत. पुढील चेंडू आणि इथे मात्र मॅच क्लिअर. विजयश्री संपादन केलंय अगम मोटर्सनं आणि आता मात्र नेट रन रेट कडे सर्वांच्या नजरा लागणार आहेत. कुठला संघ कुठल्या नंबरवरती आहे किंवा कुठला संघ कुठे जाणार. एक मॅच बाकी आहे आणि त्या मॅच मध्ये जर पाटील ब्रदर्स जिंकतायत त्यांचे 4 गुण होऊ शकतात. पण जर तर आहे आणि जर ती मॅच त्यांनी गमावली तर मात्र आपण बघू शकाल तर आपल्याला बघायला मिळतोय नेट रन रेट. जय हनुमान मायकोप 2 मॅच खेळलेले आहेत, 2 मॅच जिंकलेले आहेत. 4 पॉईंट आपल्याला बघायला मिळतोय. नेट रन रेट त्यांचा आहे 6.966. त्याच्यानंतर ऋतवी 11 झुंजार पालघर 3 मॅच खेळलेले आहेत, 1 मॅच विनिंग, 2 मॅच लॉस आहेत आणि त्यांचा पॉइंट आहे 2 आणि त्यांचा नेट रन रेट आपल्याला बघायला मिळतोय -1099. पाटील ब्रदर्स 2 मॅच, 1 विन, 1 लॉस आणि त्यांचा नेट रन रेट आपल्याला बघायला मिळतोय -125. आणि त्याच्यानंतर अगम मोटर्स 3 मॅच खेळलेले आहेत आणि त्याचा जो नेट रन रेट आपल्याला बघायला मिळतोय तो म्हणजेच -2.498 असा नेट रन रेट आपल्याला बघायला मिळतोय. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये करूया आपण हलकसं परिवर्तन. ऐकूया आपण हार्दिक गिनी यांना. मॅच समोर आपण पाहत असताना आपण जर विचार केला तर ज्या पद्धतीनं रन्स चेस करत असताना वैभवच्या बॅटमधून 25 धावा 7 बॉलमध्ये, आकाशच्या बॅटमधून 10 धावा आपण पाहिल्या. गणेश आणि करणच्या माध्यमातून कॉन्ट्रीब्युशन बरी छोटं होतं परंतु ते अतिशय महत्त्वाचं पाहायला मिळालं.
परंतु बॉलिंग करत असताना जर आपण पहिल्या इनिंगचा विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये आकाशचे जे 2 स्पेल होते खऱ्या अर्थानं त्यामध्ये तब्बल 4 विकेट आणि बॅटिंग करत असताना 10 धावा म्हणजे आकाश ठरल्यात प्लेअर ऑफ द मॅच. चला आकाश आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये अजयजी पाटील सर त्या ठिकाणी जॉईन होतील. चला आकाश या आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आज जे 4 संघ आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळाले. अगम मोटरचे ओनर, जर्मन संघाचे ओनर, पाटील ब्रदर्स आणि ऋत्वी 11 झुंजार पालघर, 4ही संघाचे जे ओनर आहेत त्यांना मी प्रेमळ निवेदन करतो की आपण मुख्य मंचाजवळ यायचं आहे. आपणास विनंती आहे. आकाश या आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी तर आकाश या मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी अभिनंदन आकाश. आणि आपण देतोय त्यांना प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड आदरणीय चेतनजी गावड सरांना